महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही भेंडीच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने भेंडी आलेली आहे, एक्सलेंट ग्रोथ झालेली आहे। आम्ही दिलेल्या लागवडीचा डोस खूप छान पद्धतीने रिझल्ट दिलेला आहे। तर भेंडीच्या वाढीसाठी आणि भेंडीमध्ये उत्पादन जास्त निघण्यासाठी आपण एक लागवडीचा डोस वापरावा। तर लागवडीच्या डोसमध्ये आपण 1 एकराला 10-26-26 2 बॅग वापरावेत आणि त्याच्यासोबत बोरॉन 10%चं बोरॉन 10%चं बोरॉन 2 किलो वापरावं आणि त्याच्यासोबत आपण मायक्रो न्यूट्रिएंटची 1 बॅग 50 किलोची 1 बॅग आपण वापरावी। मायक्रो न्यूट्रिएंट खूप महत्त्वाचे आहेत। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण मायक्रो न्यूट्रिएंट वापरावेत, कारण पिकाच्या वाढीमध्ये मायक्रो न्यूट्रिएंटचा वाटा खूप मोठा आहे। तर मायक्रो न्यूट्रिएंट आपण अवश्य वापरावं। त्यानंतर आपण वर्मी कंपोस्ट 5 बॅग म्हणजे गांडूळ खताची 5 बॅगा आपण वापरावेत। हे सर्व खते एकत्रित करून मिक्स करून आपण भेंडीला द्यावं। तर आपण रिझल्ट बघू शकता, ह्या पद्धतीनं वाढ झालेली आहे। पानांची रुंदी आपण बघू शकता, ह्या पद्धतीनं पानाची रुंदी झालेली आहे। पानाची रुंदी जास्त असेल तर पिकामध्ये वाढ होते, कारण पानांची रुंदी जास्त असेल तर फोटोसिंथेसिस सूर्यप्रकाशाचा वापर पीक करतं, ते जास्त सूर्यप्रकाश वापरण्यात मदत होते पानाची रुंदी असेल तर पानाची रुंदी असणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीनं आपण हा लागवडीचा डोस भेंडीला देऊ शकता आणि आपण उत्पादन हे जास्त घेऊ शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।